Good morning, friends. Today we see the chapter number 7, motion, force and work. Okay, chapter number 7 आज बघूया आपण. Motion, force and work. See over the picture first. पहिल्या चित्रांकडे बघा. पहिल्या याच्यामध्ये कोण आहे? एक घोडस्वार आहे. ओके, दुसऱ्यामध्ये एक गाय आहे. एक गाडीचे ताणतोय. इथे शेगडीवरती कुकर आहे आणि एक भांडा आहे. ह्या पिक्चरचा आपण विचार करूया हे कशासाठी दिले ऑब्झर्व. ओके, लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन म्हणजे काय? व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन. मोशनमध्ये जर चेंज झाला तर त्याचे काय परिणाम होतात सांगितलं. ओके, वी हॅव that a change occur in the motion or the shape of a body when a force act on it. जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय होतो तेव्हा त्या बॉडीचा शेप चेंज होतो किंवा त्या बॉडीचं मोशन चेंज होतं. शेप म्हणजे आकार, मोशन म्हणजे गती. ते गतीमध्ये बदल होतो किंवा आकारामध्ये बदल होतो. Okay, now let us see how work is done when a force act. तर फोर्स ॲक्ट केल्यावर काय होतं ते बघा. ओके, नाव सी ऑन दिस पिक्चर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या गोष्टीत आपल्याला करायचं आहे डिस्कशन. ओके, फर्स्ट वी सी द पॉईंट ए टू पॉईंट बी. ह्याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे ते बघायचं आहे. त्याच्यानंतर पॉईंट बी आणि पॉईंट सी ह्याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे ते बघायचे आणि पॉईंट सी पासून पॉईंट डी. झिगझॅग मोशनमध्ये एक रस्ता दिला आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. ओके, इथे ए हा पॉईंट आहे आणि इथे डी हा पॉईंट आहे, बरोबर ना. तर आपल्याला या ए पॉईंटपासून निघून बी पॉईंटपर्यंत पोचायचं आहे. ओके, सरळ दाखवलेलं आहे. सरळ एपासून डीपर्यंतचं किती अंतर आहे तर 1000 मीटर. पॉईंट ए टू पॉईंट बी. Now you can see the distance and displacement. Okay, distance and displacement बघायचं आहे. पहिला आपण ते आकृती बघितली, आता त्याचा आरसाही बघूया. ओके, Ranjit house is at place A. The figure alongside shown in the distance traveled by the Ranjit to reach his school at D. If we do not take direction into account, we find that Ranjit traveled a distance equal to AB plus BC plus CD. Okay, AB plus BC plus CD. However, on doing this displacement was equal to AD. Ranjit is displacement from his house to the school is shown in the picture, while the broken line AD is the minimum distance along a straight line from Ranjit house to the school. Okay, रणजितचं स्कूल डी इथे आहे. रणजितचं स्कूल किती आहे? डी इथे आहे आणि त्याचं घर ए इथे आहे. ए पासून डी पर्यंत
जे एकूण अंतर आहे, एकूण अंतर आहे त्याला काय म्हणता येईल आपल्याला? डिस्टन्स. डिस्टन्स सरळ बघितलं डिस्टन्स, परंतु ॲक्च्युअल तो रणजित सुरुवातीला ए या पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत गेला आणि सी पासून डी पर्यंत गेला. आणि रस्ता कसा आहे? झिगझॅग आहे. त्याच्यामुळे ए पासून ए अधिक बी, बी अधिक सी, सी अधिक डी, हे एकूण कापलेलं हे काय आहे? अंतर आहे, डिस्टन्स आहे. परंतु डिस्प्लेसमेंट किती झालं? डिस्प्लेसमेंट याचं स्थलांतर किती झालं? तर फक्त जर स्थलांतर झालं डिस्प्लेसमेंट फक्त ए पासून डी एवढंच काय झालं? हे डिस्प्लेसमेंट झालं. हे काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं त्याचं. ए पासून डीपर्यंत रणजित चालत गेला, फक्त डिस्प्लेसमेंट ए पासून डीपर्यंत झालेलं आहे. परंतु डिस्टन्स काढायला गेलं तर त्याचा झिगझॅग मोशनमध्ये ए बी प्लस सी प्लस टी असं घ्यावं लागेल. ओके. What is the distance? The length of the route, actual length of the route, actual travel to by a moving body irrespective of the direction is called distance. Distance is a scalar quantity. Distance हे काय आहे? स्केलर क्वांटिटी. ती फक्त अंतरा मोजता येते ते स्केलर क्वांटिटी आहे. ओके. तिथे काय दिशेची गरज वगैरे भासत नाही. ॲक्च्युअल किती तो बॉडीने कापलेलं अंतर आहे ते. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ओके. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघूया आपण. डिस्प्लेसमेंट द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ मूव्हिंग बॉडी इज वन डिरेक्शन फ्रॉम द ओरिजिन पॉईंट टू द द फायनल पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे मूळ पॉईंटपासून इन पॉईंटपर्यंत, स्टार्ट पॉईंटपासून इन पॉईंटपर्यंत जेवढं कापलं अंतर आहे ते काय आहे? डिस्प्लेसमेंट. ओके. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डिरेक्शन आर टेकन इन टू अकाउंट. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. ओके. डिस्प्लेसमेंटसाठी डिरेक्शनची सुद्धा आवश्यकता असते. डिस्टन्स अँड डिरेक्शन ह्या दोघांची आवश्यकता असते, म्हणून त्याला काय? वेक्टर क्वांटिटी असे म्हणतात. म्हणजे त्याला दिशेची सुद्धा आवश्यकता असते. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज द मीटर. इन द SI as well as the MK सिस्टम ऑफ मेजरमेंट. ओके. हे काय आहे? युनिट्स आहेत त्याचे. SI युनिट्स as well as MKS unit is a meter. Okay. Now we see next topic is speed and velocity. Okay. What is mean by speed? Speed म्हणजे काय? What is the formula for calculating speed? स्पीड कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला कोणता आहे? When we say that the speed of a car is 40 km/h, there is no need to specify the direction, but to predict whether a storm will reach a particular place or not, mention of this direction is essential. जेव्हा एखादी कार 40 km/h ने जाते तेव्हा तिला डिरेक्शनची गरज नसते, परंतु एखादा वादळ येणार आहे, मग ते कोणत्या भागातून कोणत्या भागापर्यंत जाणार आहे त्याला डिरेक्शनची असते. ओके. नाव सी वेलोसिटी. ओके. वेलोसिटी velocity is the distance traveled by body in a specific direction in unit time. The velocity of a body can be calculated by the following formula. एखादी गोष्ट ठराविक काळामध्ये किती अंतर कापते त्याला आपण वेलोसिटी असं म्हटलेलं आहे. द वेलोसिटी ऑफ द बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. द फॉर्म्युला इज द velocity equal to displacement upon time. Displacement upon
टाईम. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, लेट्स फाइंड द युनिट. लेट्स फाइंड द युनिट. टास्क राईट द फॉर्म्युला. स्पीड, स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला शोधायचा आहे. राईट द युनिट ऑफ द क्वांटिटीज, त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे, टाईम पिरियड आहे. ओके, डिस्प्लेसमेंट आहे आणि टाईम पिरियड आहे. ओके, इन्सर्ट द युनिट instead of quantity in the formula. You will get the unit of the speed and velocity. ओके, हा तुम्ही घरी तुम्हाला भेटलं तर बघा. The unit speed of velocity is written as मीटर पर सेकंड. वेलोसिटीचा युनिट काय, मीटर पर सेकंड. Let us now use the above formula to find our Ranjit velocity and speed when he goes the school as shown in the figure. Ranjit speed किती होता स्कूलला जाण्यासाठी ते बघा. To calculate the distance traveled by the Ranjit from the home to the school, a plus b, b plus c, c plus d is equal to 1500 मीटर एवढा त्यांचा काय झालं, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे रणजितने. ओके, सो फायनल फॉर्म्युला इज, मग त्याला वेळ किती लागला, टोटल टाईम 25 मिनिट्स. ओके, किती लागले, 25 मिनिट्स. 1500 मीटर्स अपॉन 25 मिनिट्स इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड एवढं त्याचं आलेलं आहे. नाव ॲव्हरेज वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ओके, ॲव्हरेज वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट हा पार्ट बघूया आपण. ओके, काय आहे बघा ॲव्हरेज वेलोसिटी. द वेलोसिटी ऑफ अ ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाईल it is moving along a straight line. Suppose that a truck is covering a distance of 40 km from A to D. The straight line, that is the displacement while the 40 km. It is required along 1 hour for the average velocity vector is 40 kilometers. Okay, if the truck travel the 10 km distance every 10 minutes, BC is 200 minutes is equal to 30 minutes. Then 10 kilometer 10 minutes 60 km upon 60 minutes equal to 60 km per hour. या 60 किलोमीटर पर आवरने हा ट्रक जात असेल असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, समजलं.